नमस्कार, मी प्रीती स्वागत करते तुमचं रुचकर कट्ट्यावर। आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत अशी लसूणी मेथी भाजी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूयात। यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूयात। एक मोठी जुडी मेथीची स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे, ती आपण बारीक चिरून घेऊया। एकदम बारीक चिरून घ्यायची आहे मेथी। त्यानंतर आपल्याला काही एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी आपण ग्रेव्हीसाठी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, भाजलेले शेंगदाणे आणि थोडे भाजून तीळ घेतलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे। त्याची आपण एक बारीक वाटून पेस्ट तयार करणार आहोत ग्रेव्हीसाठी। इथे कढई तापवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल आणि एक 10-12 पाकळ्या लसूण चॉप करून घेतलेला आहे। तो आता आपण व्यवस्थित असं तेलावर परतून घेणार आहोत। लसूण छान परतला की आपण इथे बारीक चिरून घेतलेली मेथी ती घेणार आहोत। ती सुद्धा तेलावर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे परतून। त्यातला जे पाणी सुटेल ते पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। आणि आता मेथी आपली सुक्की झालेली आहे, ती आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आणि त्याच कढईमध्ये आपण आता मेथीच्या भाजीला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी आपण पुन्हा 2 चमचे तेल घेणार आहोत। तेल तापलं की मोहरी, जिरं, हिंग हे वापरणार आहोत। पुन्हा एक 5-6 पाकळ्या लसूण चॉप करून घ्यायचा आहे। एक बारीक चिरून कांदा वापरला आहे, तो सुद्धा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। एक टोमॅटो मी घेतलेला आहे बारीक चिरून, तो सुद्धा व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता आपण काही सुके मसाले घ्यायचे आहेत। त्यासाठी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी पावडर लाल मिरची पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा धणे पावडर आणि चवीप्रमाणे मीठ असं इथे आपण घालून मिक्स करून घेतलेलं आहे। आपले मसाले खाली करपू नये म्हणून आपण एक अर्धा पेला पाणी घेतलेलं आहे गरम करून, ते घातलेलं आहे आणि आपण मिक्स करणार आहोत मसाले व्यवस्थित तेलावर शिजवून घ्यायचे आहेत। त्यांना तेल सुटलं की जी आपण पेस्ट वाटून ठेवली होती ती घेणार आहोत। आता ही पेस्ट सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे, तर ती आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ती आपण झाकण मारून व्यवस्थित एक 10 मिनिटं शिजवूया। आपल्याला मसाला थोडा एक 5-5 मिनिटांनी जरा हलवून घ्यायचा आहे। तीळ असल्यामुळे खाली मसाला लागू शकतो। आता मेथी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपली भाजी एक 5 मिनिटं वाफेवर ठेवायची आहे, कारण आपण मेथी ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण इथे वरती आपल्याला एक तडका लागणार आहे। त्यासाठी आपण जिरं आणि लसूण आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालून एक तडका तयार करणार आहोत। आता आपले मेथीच्या भाजीला एक 10 मिनिटं झालेली आहेत वाफ देऊन। आपण आता हा जो तडका तयार केलेला तो वरती घालणार आहोत आणि आपली लसूणी मेथी सर्व करण्यासाठी तयार आहे। अगदी कमी साहित्यात घरच्या घरी पटकन होणारी रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आवडली असेल रेसिपी तर नक्कीच रुचकर कट्ट्याला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पाहत रहा रुचकर कट्टा।